शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। बच्चू कडूंच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद। सरकार शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे। टीकेत रोहित पवार यांचा पाठिंबा पाहायला मिळत आहे। बच्चू कडूंचे आंदोलन आता सध्या स्थितीला सुरू आहे। कर्जमाफीची प्रतीक्षा। ऊस पिकामध्ये AI वापरासाठी हेक्टरी 25,000 रुपये देणार। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिलासा। अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकऱ्यांची प्रतीक्षा असणारी बातमी म्हणजे पीक विम्याची आहे। पीक विम्यासाठी आता शेतकऱ्यांना मोठी रक्कम सरकारकडून देण्यात येणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेले आहे अशा शेतकऱ्यांच्या पहिल्या टप्प्यातील पीक विमा वितरणाचा टप्पा आता सुरू करण्यात येणार आहे। यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत। त्या याद्या पाहण्याकरिता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। काही शेतकऱ्यांना 12,000 रुपये, काहींना 16,000 रुपये तर काहींना 20,000 रुपयांपर्यंतची पीक विम्याची रक्कम ही आता वाटप केली जाणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचा देखील समावेश असून या विभागातील देखील बरेच जिल्हे सरकारने आता जाहीर केलेले आहेत। नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे पहिल्या टप्प्यातील वाटप होतील व कोणत्या तालुक्यामध्ये हे पैसे जमा होतील त्याबाबत आपण पुढे पाहणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज। मान्सून गेल्या 13 दिवसांपासून एकाच भागात मुक्कामाला पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला तरी मान्सूनने बऱ्याच भागामध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे। मात्र काही भागामध्ये अद्याप तरी चांगल्या स्वरूपाचा पाऊस बरसलेला नाही। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाची माहिती आहे। सध्या स्थितीला पावसामध्ये उघडी पाहायला मिळत आहे। जरी काही भागात पाऊस झाला असेल तरी पेरणीची जास्त घाई करू नये असं कृषी विभागाचं आव्हान आहे। हरभरा 5,500 रुपये, सोयाबीन 4,250 रुपये क्विंटल। सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा। कालच्या तुलनेत आज वाढ। भारत अमेरिका व्यापारामध्ये शेतकरी हिताला प्राधान्य। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची ग्वाही पाहायला मिळत आहे। भारत अमेरिका व्यापारामध्ये शेतकरी हिताला प्राधान्य देण्यात येणार। कांदा दरात तेजी, 2,000 रुपयांचा टप्पा पार। शेतकऱ्यांना दिलासा। अखेर कांदा दरामध्ये तेजी आलेली आहे। कांदा दरामध्ये आता 2,000 रुपयांचा टप्पा पार। सरकारने खरीप 2025-26 मध्ये 14 पिकांची भाववाढ ओरडून सांगितली पण खतांचे भाव चोरून वाढवले, अशा प्रकारची स्थिती। निराधारांचे अनुदान रखडले, बँकेत सातत्याने होते विचारणा। अनुदान तात्काळ खात्यात जमा करावे अशी निराधारांची देखील मागणी। पात्र शेतकऱ्यांना पीक विमा द्यावाच लागेल, कृषी मंत्र्यांचे आयुक्तांना आदेश। नेमका पीक विमा कुठे मिळणार पुढे पाहणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्राची सुरुवात। शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या समस्या सोडवण्यासाठी आता शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्राची सुरुवात करण्यामध्ये आली आहे। यामुळे आता नक्कीच शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये आता सोलापूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत। त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर साधारणपणे सोलापूर जिल्ह्यामध्ये 230 ते 280 कोटी रुपयांच्या आसपासची पीक विम्याची रक्कम आता वाटप केली जाईल, अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे। यामुळे आता नक्कीच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। 280 कोटी रुपयांची रक्कम आता वाटप सुरू। बियाणांच्या दरामध्ये 10% वाढ। खरीपामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी, मशागती आटोपल्या, आर्थिक गणित बिघडले असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे। कारण की आता शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून आता बियाणांच्या दरामध्ये तब्बल 10% वाढ झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या आता खरीपाच्या तोंडावरती आर्थिक कोंडी पाहायला मिळत आहे। यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर देखील पाहायला मिळत आहे। 2,47,000 शेतकऱ्यांना शासनाच्या लाभाची प्रतीक्षा। सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमूद शेतकऱ्यांनी PM किसान योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना KYC करण्याचे देखील आवाहन केले जात आहे। अमरावती जिल्ह्यातील 2,47,000 शेतकऱ्यांना प्रतीक्षा।
काळजी नको, 3 महिन्यांचे धान्य एकदमच मिळणार, जिल्हा पुरवठा करून कारवाई सुरू. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे. 3 महिन्यांचे धान्य एकदाच मिळणार. खरीपाच्या तोंडावर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक, शेतकऱ्यांची आर्थिक जुळवाजुळव सुरू, दरामध्ये किंचित सुधारणा. रिसोड बाजार समितीतील चित्र पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामाच्या तोंडावरती रिसोड बाजार समितीमध्ये सोयाबीनची आता आवक वाढली असून दरामध्ये काहीशी सुधारणा देखील सध्या पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर. अखेर शेतकऱ्यांना देखील मिळणार आता दिलासा. खरीप हंगामाच्या तोंडावरती आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 1780 कोटी रुपयांचा पीक विमा आता राज्य सरकारने मंजूर केला आहे. साधारणतः 7 ते 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 1780 कोटी रुपयांचा पीक विमा आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा आणि कोणत्या तालुक्यांचा समावेश आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. सध्या तरी आता यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. आता मोठ्या प्रमाणावरती जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. महत्त्वाची बातमी, मान्सूनसाठी पोषक हवामान. राज्यामध्ये काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज. सध्या जर पाहायला गेलं तर मान्सूनचा प्रवास आजही थबकलेला होता, मात्र आता मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान होत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यामध्ये येत आहे. सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी, बाजार समिती अमरावती या ठिकाणी सोयाबीनची 4050 क्विंटलची आवक झाली होती, तर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त दर 4201 रुपये प्रति क्विंटलचा मिळाला. बँकांनी कर्ज नाकारल्यामुळे शेतकरी सावकारांच्या दारामध्ये सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असली तरी आता बँकांनी कर्ज नाकारले असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये. कर्जमाफी, मनरेगामधून शेती कामे, शेतमजुरांना विम्यासाठी बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना, मनरेगाच्या मजुरीमध्ये वाढ, शेतमजुरांना विमा संरक्षण, शेती कामांना मनरेगामध्ये समावेश करणे अशा विविध मागण्यांसाठी आता प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी आता मागील 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. कर्जमाफीची देखील जोरदार मागणी. वादळी पावसाचा केळी पिकाला तडाखा, नांदेड हिंगोलीमध्ये मोठे नुकसान, तर आता पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची देखील मागणी आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे. त्यानुसार आता पंचनामे देखील झाले असून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता शेतकऱ्यांना देखील चांगलाच दिलासा मिळाला आहे. आता खरीप हंगामाच्या तोंडावरती बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. सोबतच आता पीक विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना KYC करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे, कारण की KYC केली तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. आता यामध्ये कोणता जिल्हा पात्र आहे, तर आता पुढील जो जिल्हा पात्र आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. आता छत्रपती संभाजीनगर या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा वाटपाला आता गती मिळाली आहे. जिल्ह्यातील 60% खरीप पेरण्यापूर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली असल्यामुळे आता बहुतांश ठिकाणी पेरणी करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या तरी आता रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आतापर्यंत 60% खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, कारण की आता पावसाने चांगलीच उघडीप दिली असल्यामुळे आता शेतकरी पेरण्यांच्या कामामध्ये आता व्यस्त असल्याचे देखील सध्या चित्र पाहायला मिळत आहे. भरपाईसाठी 35 कोटी रुपयांची गरज, नुकसान भरपाईचा अंतिम अहवाल सादर. 1459 गावातील शेतकऱ्यांना बसला होता फटका. त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 35 कोटी रुपयांची रक्कम ही आता अदा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता.
पीक विम्यासंदर्भातील मोठी बातमी लक्षपूर्वक ऐका. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आता जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यानंतर आता बीड देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने 1780 कोटी रुपयांच्या पीक विमा वाटपाला आता गती दिली असून यामध्ये आता धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, त्यानंतर हिंगोली, नांदेड असेल, लातूर असेल, त्याचबरोबर परभणी देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. म्हणजेच की साधारणतः 7 ते 8 जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 1780 कोटी रुपयांचा पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. पीक विमा अखेर वाटप सुरू. मंत्री विखेंची नुकसानग्रस्तांच्या मदतीला धाव, थेट बांधावर पाहणी करून शेतकऱ्यांना दिला दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर मंत्री विखे पाटील यांनी थेट बांधावर जाऊन आता शेती पिकांची पाहणी केली असून शेतकऱ्यांना दिलासा दिला. खरीपामध्ये जेमतेम 1.25 लाख हेक्टरवर पिकांच्या पेरण्या पूर्ण. सततच्या पावसामुळे जमिनीला येणा वापसा, भात रोप वाटिकांसह अन्य पिकांच्या पेरण्या रखडण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे. सध्या तरी आता जेमतेम 1.25 लाख हेक्टरवर पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. मोफत सोयाबीन बियाणामध्ये प्रति बॅग 3 किलोची दांडी. सध्या जर पाहायला गेलं तर महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी हेक्टरी 75 किलो सोयाबीन मोफत बियाणे मिळत आहे. तर आता यामध्ये प्रत्यक्षामध्ये महाबीजच्या 25 किलोऐवजी 22 किलोच्या 3 बॅगा शेतकऱ्यांना मिळत आहेत. म्हणजेच की यामध्ये हेक्टरी 9 किलोची दांडी मारली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील सध्या नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. खरीप पेरण्या तोंडावर पण मदत खात्यावरती जमा होईना. अकोला जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 79 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. यापैकी बहुतांश रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असली तरी अद्याप आता 57,000 शेतकरी लाभापासून वंचित असल्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी. राज्यातील 1 लाख शेतकऱ्यांच्या शेतामध्ये AI करणार उसावर प्रयोग. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. 500 कोटी वर्षभरामध्ये खर्च करणार, अनुदानही देणार अशी घोषणा आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा. 10,000 शेतकऱ्यांना बोनसची आस, आर्थिक अडचणी. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपयांचे बोनस देण्यामध्ये येणार आहे. मात्र मानपूर तालुक्यातील 10,000 शेतकऱ्यांना आता बोनसची आस पाहायला मिळत आहे. सोबतच आता धान उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ बोनस देण्याची देखील मागणी. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला एक काम करायचे आहे, म्हणजेच की आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.